फायनली तो दिवस आला ज्याची आम्ही वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो. जय शंभो जय श्रीराम मंडळी. दुपारी सत्यनारायण पूजा तर झालीच होती. आता वेळ होती प्रमुख पाहुणे येण्याची. त्यांचीच आम्ही वाट पाहत होतो. इकडे सगळी तयारी झाली होती. आजची थीम आमची वारीची होती, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी नऊवारी साडी आणि मुलांनी पांढरे कुर्ते घातले होते. कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमी महाराजांच्या आरतीने करतो. त्यानंतर सगळे मान्यवरांचे सत्कार होतात आणि जे बाहेरून वादक आलेले असतात कार्यक्रमासाठी त्यांचेही आपण सत्कार करतो. तोपर्यंत म्हटलं चला तीर्थप्रसादही घेऊया. पूजानी आणि मनीषाताईंनी खरंच इतका छान प्रसाद बनवला होता ना, म्हणजे आम्हाला खरंच खूप आवडला. ओंकार दादा तर काही द्रोणमध्येच घेऊन खात बसला होता. आरती झाल्यानंतर मान्यवरांचे सत्कार झाले आणि त्यानंतर जे लांबून लांबून ढोलताशा पथकाचे प्रमुख किंवा तिथले वादक आलेले असतात त्यांचेही सत्कार केले, कारण खरंच ते आवर्जून आपला सराव शुभारंभ बघण्यासाठी आलेले असतात. त्यानंतर आम्ही लगेचच ढोल बांधले आणि 2026च्या आमच्या या पहिल्या ठोक्याला म्हणजे सराव शुभारंभाला सुरुवात केली. थांबा, कार्यक्रम संपला नाही. खरा कार्यक्रम आमचा तर इथून चालू झालाय. कार्यक्रम म्हणजे डीजे नाईट. ही डीजे नाईट आमच्यासाठी ओंकारदादांनी फक्त इथून पुढची प्रॅक्टिस जोशात करण्यासाठी ठेवलेली असती आणि फक्त अर्ध्या तासाची ही डीजे नाईट पण आम्ही इतकी गाजवून टाकतो ना, म्हणजे तुम्हीच बघा आता. मुझे पहचानो,